डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाजपा नेते रणजित निंबाळकर यांचं नाव समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगातार पत्रकार परिषद घेऊन प्रकरण चांगलंच लावून धरलेलं होतं। मात्र वारंवार निंबाळकर यांचं नाव घेतल्यामुळे निंबाळकर यांची कायदेशीर टीम सज्ज झाली आहे आणि सुषमा अंधारे यांना 3 दिवसात जाहीर माफी मागा अन्यथा 50 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस बजावली। आपल्या जुन्या अंदाजात परत येत त्यांनी माफी मागायची गोष्ट साफ धुडकरली आणि मी अजून घोटाळे बाहेर काढणारे असं सांगत सुरेश कुटे यांच्या कुटे ग्रुपचा संदर्भ दिला। त्याचवेळी 2023-24 चे कुटे ग्रुप यांचे ज्ञानराधा बँकेचे धागेदोरे निंबाळकर यांच्याशी कसे जोडले गेले यावर चर्चांना उधाण आलं। जाणून घेऊयात निंबाळकर नेमकं कोण आहेत, त्यांचा कुटे ग्रुप सोबत काय व्यवहार झाला आणि कुटे ग्रुप कसा अधोगतीला लागला याबाबत सविस्तरपणे। रणजित निंबाळकर सुरुवातीला काँग्रेसमध्ये सक्रिय होते। काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावून सातारा जिल्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद सांभाळले। तसेच कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदावर कार्य केले। नंतर त्यांनी 2004 साली फलटणमधून विधानसभा निवडणूक लढवली, मात्र राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून पराभूत झाले। पुढे भाजपमध्ये प्रवेश करून 2019 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले। या विजयामध्ये मोहिते पाटील घराण्याचा मोठा पाठिंबा होता। सध्या माढा मतदारसंघातील स्थानिक संस्थांवर आणि सामाजिक संघटनांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे। ग्रामपंचायत सदस्यापासून ते थेट खासदार बनण्याचा प्रवास त्यांनी केला। त्यामुळे जनतेच्या विश्वासासोबत आणि मतदारसंघातील लोकांची चांगली ओळख त्यांना होतीच। सुरुवातीपासून रणजित निंबाळकर हे फलटण तालुका सहकारी दूध संघामध्ये ऍक्टिव्ह होते। त्यामुळे संघाच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली। फलटणमधील निंबाळकर यांचं दूध संकलन केंद्र हे स्थानिक सहकार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू लागलं। मतांची गोळाबेरीज त्यावरूनच होऊ लागली होती। नुकत्याच घडलेल्या वादात संघाच्या जमिनीच्या विक्रीला रणजित निंबाळकर यांनी विरोध केला। त्यामुळे प्रकरणाची धागेदोरे जुनेच असल्याचं स्पष्ट झालं। स्वराज्य डेअरी म्हणजे स्वराज इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेड ही फलटण येथील एक प्रमुख दूध प्रक्रिया कंपनी, जिची कागदोपत्री प्रमुख मालकी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे। कंपनीचे कार्यालय आणि कारखाना निंभोरे फलटण पुणे रोड येथे व्यावसायिक कुटे यांच्याशी पहिली भेट झाली। कुटे ग्रुप हा बीड जिल्ह्यात स्थित एक व्यापारी औद्योगिक समूह म्हणून नावलौकिक प्राप्त होता। या समूहाचे विविध उद्योगांमध्ये आणि जवळपास 10,000 कोटींपेक्षा अधिक टर्नओव्हर असल्याचा दावाही आता दिसतोय। परंतु या आकडेवारीचा स्रोत कधी-कधी भिन्नपणे आढळतो। मोठ्या कष्टाने सामान्य घरातील कुटे यांनी या ग्रुपची निर्मिती केली। सुरुवातीला फक्त लॉजिस्टिक्स आणि तेल व्यापार जोमात सुरू होता। त्यासाठी महागडे लोकही जाहिरातीसाठी वापरण्यात आले। नाना पाटेकर, शिल्पा शेट्टी, सचिन पिळगावकर यांच्या जाहिराती प्रचंड झळकू लागल्या। तेव्हाच कुटे यांनी दूध व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला। कुटे ग्रुपचे संस्थापक आणि सीएमडी सुरेश कुटे यांनी गुड मॉर्निंग्स या नावाने डेअरी ब्रँड 2021 मध्ये स्थापन केला। या दरम्यान जेव्हा निंबाळकर यांच्यासोबत गाठीभेटी झाल्या तेव्हा निंबाळकर यांनी त्यांचा स्वराज्य डेअरी प्लांट तुम्ही विकत घेऊन चालवायला सांगितला। 1000 कोटींमध्ये कुटे यांनी व्यवहार पूर्ण केला। 4 ते 5,000 लिटर दूध संकलन होत असलेल्या या प्लांटमध्ये कुटे यांनी मुख्य उत्पादन केंद्र स्थापन केलं आणि फलटण, सातारा, तिसगाव, महाराष्ट्र इथे काही लाख लिटर दूध संकलन होऊ लागलं। व्यवहार पूर्ण होऊन 1 वर्ष उलटत असतानाच काही स्थानिक लोक येऊन डेअरीच्या देणी मागू लागले। तेव्हा कुटे यांना समजलं की डेअरी विकत घेण्यापूर्वी अनेक देणी डेअरीने दिलेल्या होत्या आणि त्याचा उल्लेख व्यवहारात नव्हता। त्यामुळे कुटे यांनी संबंधित देणगीदारांना निंबाळकर यांच्याकडे पाठवलं। मात्र आता डेअरीच्या मालकाशी बोला, माझा काडी मात्र संबंध नाही म्हणत त्यांना पिटाळून लावलं गेलं। परिणामी सुरेश कुटे यांना आपल्या मालकीच्या ज्ञानराधामधील ठेवी इकडे देवीदारांसाठी वापराव्या लागल्या। 2022च्या दरम्यान त्यामुळेच ठेवीदारांना अडचणी येऊ लागल्या, पण वर सगळं सुरळीत आहे असा विश्वास देऊन वेळ निभावून नेण्यात आली। प्लांट जोमात सुरू झाला होता। देणीदारांच्या देणीही गेल्या होत्या। आता फक्त प्रॉफिटची गणितं मांडणार एवढ्यात निंबाळकर यांच्याकडून तो प्लांट आम्हाला विकण्यात यावा असा तगादा लावण्यात आला, पण कुटे विकायला तयार नव्हते। तेव्हा दबाव वाढवण्यात आला। 1000 कोटींना घेतलेला प्लांट नंतर देणीदारांच्या ठेवी अशी सगळी गणितं बसवली तरी तो 5,000 कोटींनी एवढ्या किमती सहज जायला हवा होता। निंबाळकर यांनी तो 400 कोटींमध्ये मागितला आणि तिथून सगळी गणितच बदलली। एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्या डेअरीसाठी खर्च केला, बँकांच्या ठेवी वापरल्या, त्यांची वहिवाट समजून चुकली होती। डेअरीसाठी केलेले आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले आणि बँकांवरती आयकर विभागाच्या धाडी पडल्या।
सुरेश कुटे यांनी सहकुटुंब भाजपा प्रवेश केला आणि काही दिवस तरी सर्वांना विश्वास देण्यात त्यांना यश मिळाले. पण भरलेले पैसे मिळत नसल्यानं भाजपा आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत मुद्दा चांगलाच लावून धरला होता. तेव्हा सुरेश कुटे यांना अटक झाली. त्यानंतर त्यांची पत्नी अर्चना कुटे यांनाही जेलमध्ये पाठवण्यात आलं. कोट्यावधींची उलाढाल करणारा कुटे ग्रुप पत्त्याच्या पानासारखा कोसळला. निंबाळकर यांनी वापरलेलं सत्ताधारी म्हणून दबावतंत्र सुरेश कुटे यांच्या चांगलंच अंगलट आलं. आता ही माहिती जरी समाज माध्यमांवरती प्रसारित होत असली तरी पुष्टी करता येईल असे ठोस पुरावे हाती नाहीत. त्यामुळे सुषमा अंधारे यांचे पुरावे घेऊनच काही या गोष्टी पुढे येतील का? या झालेल्या आर्थिक व्यवहारांचा फटका निंबाळकर यांना बसेन का? मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर मुंडे प्रकरणात दिलेली क्लीन चिट माघारी घेण्यात येईल का? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.